नमस्कार सगळ्यांना. मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच्या गणपती उत्सवामध्ये तुम्ही आवर्जून वेळ काढून इथे आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण सुरुवात गणपती. आवाज येत नाही. You have been muted, Anjali. आता येतोय आवाज? हा. हो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण गणपती अथर्वशीर्ष बघणार आहोत. गणपती वेगवेगळ्या स्तरावर आपल्याकडे वर्णन केलेलं आहे. पहिला म्हणजे आपण आता बसवतो गणपती तो म्हणजे आपल्याकडे बऱ्याच जणांच्या घरी आलेला आहे आता गणपती, जो गौरीपुत्र गणपती असा मानला जातो. शिव आणि गौरी यांचा पुत्र गणपती. त्याच्यानंतर ह्याच्यात गणपती संप्रदायामध्ये त्यांचा मुख्य ग्रंथ आहे मुद्गल पुराण. तर त्याच्यामध्ये गणपतीचे अनेक युगांमध्ये वेगवेगळ्या युगांमध्ये झालेले अवतार वर्णन केलेले आहेत. आणि मग आपल्याकडे जसं वेदांत शास्त्रात उपनिषद हे गणपती अथर्वशीर्ष हे उपनिषद मानलं जातं. अथर्व वेदातून ते आलेलं आहे. तर उपनिषदांमध्ये वेदांतामध्ये जशा संकल्पना आहेत की जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, तर तशा गणपती संप्रदायामध्ये मुद्गल पुराणामध्ये गणपतीच्या सुद्धा संकल्पना आहेत की गणपती म्हणजे परब्रह्म असेल तर त्याच्या दोन पत्नी मानलेल्या आहेत, बुद्धी आणि सिद्धी. आणि मग त्यांचा पती जो गणपती की तसं सगळं एक्सप्लेनेशन आलेलं आहे. आणि गणपती अथर्वशीर्षामध्ये गणपतीचं निर्गुण निराकार रूप त्याचं वर्णन केलेलं आहे. तर आपण गणपती अथर्वशीर्ष बघूयात, पण त्याआधी मी तुम्हाला फोटो दाखवते. तर हा मला उषाताईंनी शेअर केला फोटो. हा फोटो ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवांनी माऊलींनी ज्या गणपतीचं वर्णन केलेलं आहे त्या वर्णनाप्रमाणे हुबेहूब हा फोटो आहे. हिमालयाच्या पायथ्याशी एक गाव आहे, त्यांनी त्यांचं नावही सांगितलं. त्याच्यामध्ये हे गणपतीची मूर्ती आहे. तर या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे याला 6 हात आहेत. आणि हा 6 हात असलेला गणपती प्रत्येक हातामध्ये वेगवेगळं आयुध आहे. आत्ताच्या आपल्याकडे गणपतीत 4 हात असतात, त्याला 6 हात आहेत आणि प्रत्येक हातामध्ये वेगवेगळं त्याचं आयुध आहे. आणि हे आयुध काय रिप्रेझेंट करतं, तर माऊलींनी म्हणते की आपल्या वेदांत शास्त्रामध्ये 6 दर्शनं आहेत. म्हणजे एकाच परब्रह्माकडे कसं बघता येईल याचे 6 दृष्टिकोन आहेत. 6 तत्वज्ञान आहेत, त्याला दर्शनं म्हणतात. तर ती दर्शनांचे मार्ग पूर्ण वेगवेगळे आहेत. तर ते रिप्रेझेंट करणारे हे 6 हात आहेत. प्रत्येक हातात आयुध वेगळं वेगळं आहे. पण ते 6ही हात एकाच गणपतीचे आहेत. ते 6ही हातांचं काम त्या एकाच गणपतीपर्यंत, त्या एकाच परब्रह्म परमात्मा तत्वापर्यंत पोहोचण्याचं आहे. तर हा माऊलींचा गणपती असा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि अजून आपले महाराष्ट्रातले संत समर्थ रामदास स्वामी त्यांचे जे 3 मुख्य ग्रंथ आहेत, तर त्याच्यातला मनाचे श्लोक जो आपण बऱ्याच जणांनी वाचलेले असतील. दासबोध हेही खूप जणांनी वाचलं असेल आणि आत्माराम हे त्यांचे मूळ ग्रंथ आहेत. दासबोध आणि आत्माराम हे माझं स्वरूप म्हणजे रामदास स्वामी जेव्हा त्यांचा अंतकाळ जवळ आला होता तेव्हा त्यांचे शिष्य जे होते ते अतिशय दुःखी झाले होते. त्यांना आता कळत होतं की काही वेळात यांचं आता हे आता जाणार आहेत. तेव्हा रामदासांनी सांगितलं, तुम्ही दुःखी कष्टी का होताय? माझं रूप इथेच ठेवून जातोय मी. दासबोध आणि आत्माराम हे माझंच रूप आहे. कधीही माझी आठवण आली, कधी माझ्या सहवासात यावंसं वाटलं तर हे 2 पुस्तकांपैकी कुठलंही पुस्तक उचला, ते तुम्ही वाचा आणि तुम्हाला माझा सानिध्य तुम्हाला अनुभवता येईल. तर असा हा रामदास स्वामींचा गणपती. त्यांनी प्रत्येक या 3 ग्रंथांच्या पूर्वी गणपतीचं वर्णन करत, गणपतीला नमन करत प्रत्येक ग्रंथाची सुरुवात केलेली आहे. तसंही आपण आत्ताही सुरुवात करताना वक्रतुंड म्हटलं. कुठलंही नवीन काम आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा आपण काय म्हणतो की या कामाचा श्री गणेशा करायचा. तसं रामदास स्वामींनीही त्यांच्या या 3 ग्रंथांची सुरुवात केली. मनोबोधामध्ये किंवा मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय
गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. तर गणपती कोण आहे? तर सगळ्या गुणांचा ईश्वर आहे. ईश्वर ही संकल्पना कशी आली? तर त्याच्यासाठी समर्थांचाच एक कन्सेप्ट आहे की चत्वार देव, 4 देव. तर देव म्हणजे काय हे एक्सप्लेन करणारी संकल्पना आहे चत्वार देव. तर सगळ्यात पहिले जे सगळीकडे भरलेलं आहे आणि जे निर्गुण आहे, निराकार आहे, ज्याला आदी नाही, अंत्य नाही, ज्याला काही गुण नाहीत, असं निर्गुण निराकार तत्व हे परब्रह्म किंवा परमात्मा तत्व. त्याच्यानंतर सगुण आणि निराकार असं जे आहे ते ईश्वर तत्व. त्याच्यानंतर या सगुण निराकार स्वरूप जेव्हा त्यांचे अवतार होतात तेव्हा ते सगुण साकार होतात. जसे गणपती किंवा आपण बसवतो तो मयुरेश्वर गणपती. द्वापार युगामध्ये त्याची कथा आहे मुद्गल पुराणात. असे गणपतीचे अनेक अवतार आहेत किंवा श्रीकृष्ण अवतार. हे या ईश्वरांनी घेतलेले अवतार आणि मग या अवतारांची आपण मूर्ती करतो, प्राणप्रतिष्ठा त्याच्यामध्ये करतो आणि ते परब्रह्म तत्व त्याच्यामध्ये पुजतो. कारण निर्गुणाची पूजा आपल्याला करताच येत नाही. आपल्याला निर्गुणापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला सगुणाने सुरुवात केली पाहिजे. म्हणून आपण गणपतीची पूजा करतो. तर असा हा गणपती कसा आहे तर तो ईश सर्व गुणांचा, सगुण मधले जे काही चांगले गुण आहेत, होलसम क्वालिटी आहेत, अशा सगळ्या गुणांचा जो अधिपती असा तो बुद्धिदाता गणपती. मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. निर्गुणापासून तो मूळ आरंभ आहे. मूळ आरंभ सगळ्याचा तो बेस आहे. गणपतीचं जे सगळे गुणतत्व आहेत हे सगळ्या सृष्टीचं बेस आहे. तर या बेसमध्ये त्याला विघ्नकर्ताही म्हटलेलं आहे, त्याला विघ्नहर्ताही म्हटलेलं आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारचे गुण असतात त्याच्यामध्ये. पण आपण जेव्हा गणपतीची भक्त म्हणून उपासना करतो तर आपण भक्त म्हणून उपासना करतो. तर भक्त म्हणजे काय? तर त्याला म्हटलेलं की भक्त म्हणजे जो विभक्त नाही, जो वेगळा नाही त्यापासून, तो भक्त. तर आपण गणपतीचे भक्त होण्याच्या मार्गावर आहोत. तर भक्तीमध्ये आपल्याला काही गुण जोपासावे लागतात. डॉक्टर श्रीकृष्ण देशमुखांनी याचं खूप छान वर्णन केलं की भक्ती मार्गामध्ये जे भक्त होण्यासाठी गुण लागतात किंवा भक्त होण्यासाठी काय करायला लागतं, तर आपलं पूर्ण समर्पण, शरणागती, आपली पूर्ण निष्ठा आणि त्याच्याबरोबरची अनन्यता, आपण आणि तो वेगळे नाहीत, असं जेव्हा होतो तेव्हा आपण पूर्ण भक्त होतो. तर आपण या भक्त मार्गावर आहोत. तर तेव्हा भक्त मार्गावर असताना आपल्यामध्ये सुद्धा अनेक गुण अवगुण असतात. काही चांगल्या क्वालिटीज असतात, काही एवढ्या चांगल्या क्वालिटी नसतात. प्रत्येक माणसामध्ये ते तसं असतं. पण मूळारंभ आरंभ निर्गुणाचा. तर गणपती तत्व कसं आहे तर या सगळ्या गुणांचा ईश्वर असलेला तो गणपती सगळ्याचा बेस आहे. त्यामुळे आपल्यामध्ये ह्या जसे जसे काही गुण किंवा काही क्वालिटीज किंवा काही इमोशन्स येतात त्याच्याकडे आपण एक तटस्थपणे, एक विटनेसनी असं बघू शकतो किंवा अवेअरनेस ठेवू शकतो की काय वरती येतंय, त्याच्यामधलं कुठलं गणपती तत्व आहे, कुठलं होलसम आहे, कुठलं आपण अनहोलसम आहे, जाऊन देऊ शकतो. ही एक जाणीव, सजगता, जाणीव ह्या गणपतीच्या भक्तीमुळे आपल्याला येते. दासबोधामध्ये म्हटलंय ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा. गणपती कसा आहे तो बोध घेऊन जाणार आहे. तुम्ही एकदा अवेअरनेस ठेवला की त्या अवेअरनेसचा अनुभव आला की त्याच्याप्रमाणे आपण आपली सतसत विवेक बुद्धी जागृत होते आणि त्या झालेल्या ज्ञानाचा आपल्याला बोध होतो आणि आपण चांगला चॉईस करू शकतो. तर ओम नमोजी गणनायका हा गणनायक कसा आहे तर सृष्टीच्या सुरुवातीला जेव्हा सृष्टीची सुरुवाती झाली तेव्हा पहिलं नादब्रह्म आलं ओंकार रूपामध्ये आणि हा गणराया मोरया ओंकार रूप आहे. सर्व सिद्धी फलदायका आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये अनेक गोष्टी अकम्प्लिश करायच्या असतात. तर त्या सगळ्यांना सिद्धी म्हटलेलं आहे. तर त्या सगळ्या प्रकारच्या सिद्धींचं फळ देणारा असा गणपती आहे. अज्ञान भ्रांती छेदका. आपण आता तिकडे थोडं परत आपण वेदांताकडे जायला लागलो की आपण स्वतःला देह म्हणतो, पण आपण या देहाच्या पलीकडे ते परब्रह्म तत्व आहे जे ह्याच्यात गणपती अथर्वशीर्ष उपनिषदामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर हे आपलं अज्ञान की मी म्हणजे फक्त देह आणि मी म्हणजे फक्त माझं मन,
ह्याच्या पलीकडे जाऊन मी पण, माझ्यातही तो गणपतीचा अंश आहे, मीही तो आहे, हा उपदेश अथर्वशीर्षामध्ये केलेला आहे. अशा प्रकारे बोधरूप येणाऱ्या गणपतीला समर्थांनी नमन केलेलं आहे. आणि आत्मारामामध्ये त्याच्याही पलीकडे जाऊन अगदी नाही, दासबोधातलीच ही दुसरी ओळ आहे. तुझिया कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे. तुझ्या कृपेमुळे काय होतं, गणपतीच्या कृपेमुळे काय होतं, तर भ्रांतीची पडळे जातात. भ्रांती म्हणजे भ्रम, म्हणजे कन्फ्युजन. तर काय प्रकारच्या भ्रांती असतात, तर वेदांतामध्ये म्हटलंय ते ही कर्तृत्व भोक्तृत्व, की मी करणार आहे, मी भोगणार आहे, हा एक भ्रम आहे. किंवा मी म्हणजे हा देह आहे आणि हे सगळं जग सत्य आहे, हा भ्रम कसा आहे हे पण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि तो भ्रम या गणपती बाप्पाच्या कृपेमुळे जातो आणि आपण आपलं आयुष्य अधिक होलसमपणे जगू शकतो. आणि आत्मारामामध्ये म्हटलंय की जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झाला, झालाच नाही त्या रूपाला रूप कैचे. पूर्ण निर्गुण निराकार तत्व आहे ते ऍक्च्युली झालंच नाहीये, ते भ्रांतीने तसं वाटतंय. पण त्याच्यामुळे त्याच्यावर आळ आलाय की हा गौरीपुत्र गणपती आहे. तो ऍक्च्युली आहे निर्गुण रूपच, निर्गुण निराकारच आहे. पण या सगळ्या भ्रांतीमुळे ते तसं वाटतंय. तर अशा या रूप ऍक्च्युली नाहीये, पण ते तसं वाटतंय. आणि जसं गणपतीचं रूप आहे तसंच, म्हणजे जे काय म्हणतात, ते समष्टी, जे जे व्यक्तीच्या आत असतं ते समष्टीच्या ह्याच्यामध्ये असतं. तर असं समजत 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 स्वतःची स्वतःला ओळख कशी करायची, हे आपण आपल्या गणपती अथर्वशीर्षामधनं बघणार आहोत. तर हे गणपती अथर्व शीर्षाचं ह्याच्याप्रमाणे, पाणिनी व्याकरणाप्रमाणे कसं म्हणायचं हे ह्याच्यामध्ये आलेलं आहे. तर आधी कसं म्हणायचं त्याच्या आधी आपल्याला बघायचंय की त्याच्यातला अर्थ काय आहे, अर्थ समजावून बघायचं. सगळ्यात पहिले अर्थ समजून सावकाश समजून घेऊन म्हणायचं. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकता येईल, किंवा आपल्याला आपली नवीन ओळख कशी होईल, किंवा कसं आपल्या मूळ स्वरूपापर्यंत जाता येईल, हे सगळं आपण शिकलं की मग नंतर व्याकरणाच्या नियमांकडे जायला हरकत नाही. आणि या गणपती अथर्वशीर्षाचं, हे मी आत्ताची ही स्लाइड नाहीये, पुढेही येईल स्लाइड, पण या सगळ्याचा जो अर्क आहे की तो हा गणपती बीज मंत्र आहे, तो येईल सावकाश पुढे. तर आपण आता आजचा जो आपला विषय आहे अथर्वशीर्ष, तर त्या अथर्वशीर्षाचा आपण थोडक्यात अर्थ बघूयात. आपण हे जसं जसं सावकाश शांतपणे म्हणत जाऊ, त्याच्यातला अधिकाधिक अर्थ आपल्या सगळ्यांना तो उमजणारच आहे, समजणारच आहे. पण गणपती अथर्वशीर्ष हे गणपतीचं निर्गुण रूप, गणपतीचं सगुण रूप, हे सगळं कसं एक आहे, आणि आपण सुद्धा, आपल्यात सुद्धा तो कसा, आपण पण त्याच्याशी कसे एक आहोत, हे सगळं डीपली सांगणारं हे सूत्र आहे, स्तोत्र आहे. तर या प्रत्येक स्तोत्रामध्ये, यात आपण फक्त आता शांती मंत्र, उपनिषद असल्यामुळे उपनिषदाची सुरुवात शांती मंत्रांनी करतात, शेवट शांती मंत्रांनी करतात, आणि मग नंतर फलश्रुती दिलेली आहे. पण आज वेळेच्या मर्यादेमुळे आपण शांती मंत्र आता न बघता मूळ अथर्वशीर्षाचे जे 10 स्तोत्र आहेत, 10 श्लोक आहेत, तर त्या 10 श्लोकामधली एक एक ऋचा बघत आपण ते वाचूयात. आणि मग नंतर ध्यानामध्ये मी तुम्हाला सांगेन तसं आपण एकदा सगळे ते म्हणूयात, आणि त्याच्यातून आपल्याला जो बोध होईल गणपतीच्या कृपेने, तो आपण सगळेजण अनुभवूयात. तर आपण सुरुवात करूयात. पहिली ऋचा आहे ओम नमस्ते गणपतये. त्या गणपती बाप्पाला मी नमस्कार करतो. तर आता गणपतये म्हणजे काय, तर गणांचा पती. गण म्हणजे काय, तर गण म्हणजे समुच्चय किंवा टीम, किंवा काही ग्रुप असा. तर त्यांचा पती, त्यांचा लीडर, टीमचा लीडर तो गणपती. तर गणपती हा आपल्या शरीरामध्ये आपले अनेक इंद्रिये, हात आहेत, पाय आहे, नाक आहे, तोंड आहे, अनेक आपली आहेत. तर या सगळ्या इंद्रियांचा अधिपती तर तो गणपती. तर त्या अशा गणपतीला मी नमस्कार करतो. गणपतीची अजूनही नावं आहेत. चिंतामणी, हे चिंतामणी नाव खूप आहे. तर चिंतामणीचा अर्थ काय, तर चित्ताच्या आपल्या ज्या 5 अवस्था असतात, ज्याच्यात संभ्रम होतो, त्याच्यावर
नियंत्रण करणारा आणि चित्त शांत करणारा, आणि चित्त शांत झालं की मग आपलं मन परब्रह्माशी, देवतेशी एकरूप होणारच आहे, असा करणारा तो चिंतामणी. तर अशा या गणपतीला नमस्कार केलेला आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. ओम नमस्ते गणपतये. आणि मग नंतर त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. तत्त्वमसि, तत्, त्वम, असि, ह्या 3 त्याच्यामध्ये शब्द आलेले आहेत. तत्, त्वम, असि. आणि हे जे आहे हे एक महावाक्य आहे. अजून एक उपनिषद आहे छांदोग्य उपनिषद, त्याच्यामध्ये हे महावाक्य आलेलं आहे तत्त्वमसि. तर अथर्व शीर्षाचा विचार करताना तत्त्वम असि म्हणजे काय? तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, असि म्हणजे आहे. तर 3 शब्द त्याच्यात, तत्, त्वम आणि असि. तर तत् म्हणजे ते ईश्वर चैतन्य, तो गणपती बाप्पा आहे त्याच्यामध्ये जे काही देवबाप्पाचं आहे चैतन्य आहे, ईश्वर चैतन्य आहे, ते म्हणजे तत्. त्वम, त्वम म्हणजे तू, म्हणजे ते आता आपल्याकडे पार्थिव मूर्ती आहे, तर त्या पार्थिव मूर्तीमध्ये असलेलं जीव चैतन्य. असि, असि म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच निर्गुण निराकार आहे, जे जे सर्वत्र प्रेझेंट आहे, असं पूर्ण शुद्ध ब्रह्म चैतन्य. तर त्वमसि, ईश्वर चैतन्य, जीव चैतन्य आणि शुद्ध चैतन्य, हे सगळं एकच आहे. हे खूप असा डीप तो त्याच्यामध्ये मिनिंग आहे. आणि जसं जसं आपण म्हणत जाऊ, जसं जसं आपण त्याचा बारकाईने विचार करू, तसं तसं आपल्याला ते समजत राहील. हे जेव्हा छांदोग्य उपनिषद सांगितलं तेव्हा गुरुनी शिष्याला उपदेश केलेला आहे की तत्त्वमसि, ते ईश्वर चैतन्य आणि तुझ्यातलं जीव चैतन्य हे सगळीकडे पसरलेल्या ब्रह्म चैतन्याचाच भाग आहे, आणि ते सगळं तिन्ही गोष्टी या एकच आहेत. हा एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्यातून काय कळतं, तर एक अगदी बेसिक म्हणजे की ते ब्रह्म चैतन्य आत्मरूपाने माझ्यामध्ये सुद्धा आहे. तर आणि गणपती काय आहे? गणपती हा गुणांचा ईश्वर आहे, गुणांचा ईश्वर आहे. मग त्याच्यामध्ये ज्या होलसम क्वालिटीज आहेत त्या माझ्यामध्ये पण अंशरूपाने आहेत. कधी कधी मी संभ्रमावस्थेत असते, जेव्हा माझ्यावर संकट येतं तेव्हा माझ्या मनामध्ये भीती, राग किंवा अशा अनेक गोष्टी उफाळतात. पण त्या सगळ्या उफाळलेल्या गोष्टी त्या मी नसून माझ्यामध्ये ते ईश्वर तत्व पण आहे, मी ते आहे. आपल्या आयुष्यातले बरेचसे भ्रम हे आपल्या आय फाईंगमुळे होत असतात. आपण गोष्टींना हे माझ्या बाबतीत घडतंय, मी आणि माझं, हे जेव्हा सुरू होतं आणि एक्झॅक्ट पहिल्या ह्याच्यामध्येच तत्वमसीमध्ये त्यांनी सांगितलं की तू म्हणजे काय आहेस. तर तू म्हणजे ते फक्त तेवढे ते इमोशन्स किंवा अशी परिस्थिती नसून तू त्याच्या पलीकडे असलेलं ते तत्व आहेस, हे याच्यातून सांगितलेलं आहे. मग नंतर 3 ऋचा येतात. त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि. त्वम एव, तूच करता आहेस, तूच करता आहेस, तूच धरता आहेस आणि तूच हरता आहेस. तर गणपती बाप्पाला सांगितलं की बाकी कोणी नाही, एव तू करता आहेस. तर हे भक्तीमधलं सगळ्यात हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे की कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे येतं आपल्याकडे, असं की मी करणारी आहे, मी केलं पाहिजे असं सगळं. पण इथे काय आहे, जर मी करणारी आहे म्हटलं, तर समजा मी काहीतरी छान केलं आणि ते छान झालं, तर ते मी केलं म्हणून माझा अहंकार फुलू शकतो. समजा मी काहीतरी केलं आणि ते फ्लॉप झालं, तर ते मला निराशा येऊ शकते की मी हे काय म्हणजे बरोबर मला काही जमत नाही वगैरे असं होऊ शकतं, निराशा येऊ शकते. दोन्ही माझ्याकडे चांगलं नाही. पण मी भक्ती मार्गात जर मी म्हटलं की त्वमेव केवलम कर्तासि, करता सगळ्याचा तू आहेस आणि हे मी मान्य केलेलं आहे, आणि मी जे काही करते ते गणपती बाप्पासाठी करते. मग आता आपण बघितलं की उत्सवामध्ये 2 दिवस आपण किती तयारी करतो, किती मनापासून देवाचं सगळं करतो. तर तितक्या मनापासून आपण केलं एखादी गोष्ट, करता तो आहे म्हणून, तर रिझल्ट काही का असेना आपण निष्काम कर्म करू शकतो. गीतेमध्ये तेच म्हटलेलं आहे की कर्मण्येवाधिकार असते. पण ते कसं, तर त्वमेव केवलम कर्तासि हे मी एकदा मान्य केलेलं आहे की तू करणार आहेस, मी तुझा भक्त आहे, तर मी माझं पूर्ण 100% तुझ्या त्या गुणांपर्यंत तुला देणार, रिझल्ट तुझ्याकडे. त्यामुळे मी रिझल्टच्या एक्सपेक्टेशन मध्ये गुंतत नाही. माझा ऍटिट्यूड वॉन्टिंग मध्ये, एक्सपेक्टेशन मध्ये राहत नाही, तर मी काम करायला पूर्ण 100% देऊ शकते.
त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, हे सगळं सस्टेन करणारा, हे धारण करणारा तू आहेस. त्वमेव केवलम हर्तासी, आणि कधी कधी ते माझ्याकडून जाणार आहे, कारण हे सगळं जे एक्सप्रेसिव्ह आहे हे सगळं परिवर्तनशील, बदलणारं आहे. नथिंग इज परमनंट. सगळं कॉन्स्टंटली चेंज होत असतं, इन्क्लुडिंग माझा जन्म, माझं आयुष्य, माझा मृत्यू, किंवा मी कुठलीही स्टार्ट केलेली गोष्ट, ज्या गोष्टीला सुरुवात आहे, एक्सप्रेशन आहे, ती सस्टेन होणार आणि काही वेळेला ती जाणार. मग हे जर मी मान्य केलेलं आहे, तर माझ्यातून काही संपलं तर मी त्याच्याबद्दल दुःख खूप काही करत बसणार नाही. त्वमेव केवलम हर्तासी हा माझा निश्चय झालेला आहे. असं या 3 ह्याच्यात आहे. आणि मग नंतर म्हटलं की त्वमेव सर्वं खलित्वं ब्रह्मासी. तू कसा आहेस? तर त्वमेव खलु इदं ब्रह्मासी. या जगामध्ये जे काही मनुष्य दिसतायत, आपल्या मीटिंग मध्ये कितीतरी आलेले आहेत, अजून जगात कितीतरी माणसं आहेत, कितीतरी बाकी जीव आहेत, त्या सगळ्या खलु इदम, सर्वत्र असलेलं जे ब्रह्मतत्व तू आहेस ते तू आहेस. आणि त्वम साक्षात आत्मा असी नित्यम. माझ्या शरीरात असलेला जो आत्मा आहे तोही तूच आहेस. म्हणजे ते काय केलं इथे परत त्यांनी, की त्वमेव सर्वं खलित्वं ब्रह्मासी त्वम साक्षात आत्मासी नित्यम. जे शरीरामध्ये व्यापलेलं चैतन्य आहे, ब्रह्मचैतन्य आहे, त्याला आत्मा म्हणतात. आणि सर्वत्र पसरलेलं जे परिब्रह्म आहे त्याला ब्रह्म म्हणतात. आणि ते ब्रह्म गणपती आहे, आत्माही गणपती आहे. त्यामुळे आपण सगळे एक आहोत. त्यामुळे आपण कुठली गोष्ट घडली तर आपण ती पर्सनली न घेता त्या गोष्टीवर फोकस करून आपण आपला रिस्पॉन्स देऊ शकतो. नॉर्मली काय होतं, आपल्या डोक्यामध्ये काही बिलीफ असतात, काही विचार फिक्स झालेले असतात, काही त्याच्याप्रमाणे आपण रिॲक्ट करत असतो. पण जर आपण पूर्ण जाणलं की जसं माझ्या मुलामध्ये आहे तसं दुसऱ्याच्या मुलामध्ये किंवा दुसऱ्याच्या मुलीमध्ये पण तेच ब्रह्मात्मा तत्व आहे, मग ते माझं तुझं आपलं तुपलं याच्यामध्ये न अडकता आपण त्या वागण्यावर, त्या इन्सिडंटवर भर दिला, त्या गोष्टीवर भर दिला, तर आपण आपला रिस्पॉन्स अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकतो. म्हणून ही 2 वाक्य पण अतिशय महत्वाची आहेत, की त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी त्वम साक्षात आत्मासी नित्यम. आणि हे जेव्हा रोज थोड्या थोड्या प्रकारे आपण शांतपणे म्हणत जाऊ, त्याचा अर्थ विचार करत म्हणत जाऊ, तसं तसं अगदी रोज सगळ्या या रुच्या नाही म्हटल्या तरी चालेल. ते धनंजय गोखलेंनी खूप एक छान आयडिया सांगितली, की त्यांनी सांगितलं की या जवळजवळ अख्ख्या अथर्वशीर्षामध्ये 50 ऋचा येतात. हा एक श्लोक आहे. या श्लोकामध्येच बघा केवढ्या ऋचा आहेत. तर अशा अथर्वशीर्षामध्ये खूप ऋचा होतात. तर चिठ्ठ्या करून ठेवायच्या, की एक एक ऋचा एक एक त्या चिठ्ठीवर लिहिली आणि त्याचे रोज उठून एक चिठ्ठी त्यातली काढली. आणि आज काय आहे? ओके, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी, असं याच्यात म्हटलेलं आहे. मग आज त्या गोष्टीवर चिंतन करायचं. आज त्या गोष्टीचं जे काही मला समजलेलं आहे, की तर त्याप्रमाणे माझा आतला ॲटिट्यूड, माझं मनस्थिती, माझं सायकोलॉजी त्याप्रमाणे मी ठेवायची. असं जरी केलं तरी अथर्वशीर्षाचा अर्थ आपण चांगला भिनेल आपल्यामध्ये आणि आपण त्याप्रमाणे आपलं रोजचं आयुष्य जगू शकू. पुढलं हे आहे, श्लोक आहे, ऋतं वच्मि सत्यं वच्मि. तर ऋतं म्हणजे सदा सर्व काळ जे सत्य आहे ते ऋतं वच्मि, म्हणजे जे वेदात लिहिलंय, काळाप्रमाणे ते बदलत नाही, वेळेप्रमाणे ते बदलत नाही, सदा सर्व काळ जे सत्य असतं ते म्हणजे ऋतम. तर ऋतं वच्मि सत्यं वच्मि. आणि सापेक्ष म्हणजे आता समजा एक खोली आहे, त्या खोलीच्या मध्यभागी एक काहीतरी ठेवलंय, एक रुमाल ठेवलाय आणि डाव्या बाजूला एक माणूस बसलाय, उजव्या बाजूला एक माणूस बसलाय. तर एक म्हणेल की हा माझ्या डाव्या बाजूला आहे, एक म्हणेल हा माझा रुमाल उजव्या बाजूला आहे. तर हे सापेक्ष झालं. तर असं जे असतं त्याला सत्य म्हणायचं. आणि त्या अशा आकार सापेक्ष वगैरे सदा सर्व काळ कशाच्यावर डिपेंड नसतं, अशा सत्याला ऋतम म्हणायचं. तर आत्ताच्या जी पहिले श्लोक मग पण म्हटले, की सर्वं खल्विदं ब्रह्मासी त्वम साक्षात आत्मासी नित्यम तत्त्वमसी, हे सगळं म्हटलंय, हे मी ऋतं वच्मि सत्यं वच्मि, हे आत्ताच्या परिस्थितीतही सत्य आहे आणि हे कायमचं सत्य आहे, असं त्यांनी ग्वाही दिली. आणि हे मी मान्य केलेलं आहे, की त्वमेव प्रत्यक्षं कर्तासि त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव केवलम हर्तासि.
मग आणि माझी श्रद्धा आहे त्याच्यावर, मी त्याच्याशी एकरूप होण्याच्या प्रयत्नात आहे. तर मी माझं काम छान करेल, पण मी रिझल्टमध्ये गुंतणार नाही. हे ऋतम वच्मी सत्यम वच्मी डिक्लेरेशन करून झालं. मग नंतर पुढल्या ऋचा येतात. अवत्वम माम. अव म्हणजे रक्षण कर, त्वम तू, माम माझं, तू माझं रक्षण कर. तर सेफ्टी ही एक मनुष्याची खूप बेसिक गरज आहे. सेफ्टीला किती महत्व असतं ते वेगळं सांगायला नकोय. शाळेमध्ये कुठल्याही स्कूलमध्ये तुम्ही जा, सगळ्यात महत्व सेफ्टीला असतं. कुठल्याही फिजिशियनकडे जा, सगळ्यात महत्व सेफ्टी प्रोसिजर्स असतं. तर सेफ्टी ही माणसाची बेसिक नीड आहे. मग म्हणून काय म्हटलंय की रक्षण कर, तू माझं रक्षण कर. तर इथे अजूनही सांगितलेलं सगळं खलु इदं ब्रह्मासी किंवा त्वं साक्षात आत्मासी नित्यम तत्वमसी, पण तरीही तू आणि मी अजून थोडासा वेगळा आहे, म्हणून मग ते म्हणाले प्रार्थना केलेली आहे की तू माझं रक्षण कर. पण असंही बघता येईल की जर तू माझ्यात आहेस तर ती रक्षण करण्याची जबाबदारी किंवा ते रक्षण करण्यासाठी लागणारे गोष्टी गुण माझ्यामध्ये आहेत. तर याचा मी अवेअरनेस ठेवला आणि त्याप्रमाणे वागले तर मला ते गणपतीला पण म्हणजे माझं रक्षण करता येईल किंवा त्याच्या दृष्टीने मी रिस्पॉन्सिव्ह सुद्धा राहीन. आम्ही दोघं एक व्हायला मदत होईल. अववक्तारम अवश्रोतारम, हे जे काही उपनिषदकार आपल्याला सांगतायत, हे आपण जे काही डिस्कस करतोय आता, त्या वक्त्याचं म्हणजे बोलणं एक गोष्ट असते आणि ते अर्थ समजवून काहीतरी त्याचं मिनिंगफुल बोलणं ही एक गोष्ट असते. तर अथर्व शीर्षकारांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे तर ते सांगणाऱ्याचं आणि ते ऐकणाऱ्याचं रक्षण कर. कारण ऐकणाऱ्या सुद्धा लिसनिंग मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. काही जण क्युरिओसिटी म्हणून ऐकत असतात, काही जण नुसते ऐकतात पण ते ऐकून सोडून देतात, ते आत जात नाही. किंवा काही जण ऐकतात की मी हे ऐकतोय आणि मग नंतर दुसऱ्या कोणाला तरी सांगते, अशासाठी ऐकतात. तर असे सगळे वेगवेगळे प्रकार असू शकतात. पण खरा उद्देश आहे की हे आम्ही म्हणतोय, अथर्वशीर्ष मी म्हणतोय आणि मी म्हटलेलं मीच ऐकतोय. तर या सगळ्या गोष्टींचं रक्षण कर. माझी मती कधी अशी ढिली पडून देऊ नकोस की मी म्हटलंय त्वमेव केवलम कर्तासी धर्तासी हर्तासी आणि एखादी गोष्ट काही सगळे प्रयत्न करून संपली तर मी दुःख करत बसलोय, तर मग त्याला काय उपयोग आहे. तर या माझ्या ज्ञानाचं, या बोलण्याचं, या ऐकण्याचं तू रक्षण कर. अवदातारम अवधातारम, देणाऱ्याचं रक्षण कर, घेणाऱ्याचं रक्षण कर. तर दाता, दान ही एक अत्युच्च चांगली अशी एक गुण आहे, असा चांगला आहे. दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती, त्याच्यामध्ये दैवी संपत्तीमध्ये दातारम येतं, कुणाला तरी काहीतरी देण्याची इच्छा होणं, हे खूप चांगला गुण आहे. तर अशा देणाऱ्याचं आणि हे जितक्या सात्विकतेने दिलं जातंय तितक्या सात्विकतेने ते घेणाऱ्याचं रक्षण कर. अवदातारम अवधातारम, अवानुचानम अवशिष्यम, हे ज्ञान जो देणारा आहे ते अथर्व शीर्षकार आहेत त्यांचं, आणि मी जो आता शिष्य झालोय. पहिल्या ह्याच्यामध्ये मला मी माम म्हटलं होतं, नंतर आता हे ऐकणाऱ्याला शिष्य म्हटलेलं आहे. तर मी आता या अथर्व शीर्षाचा शिष्य म्हणून हे ग्रहण करतोय, ते आत्मसात करतोय आणि ते माझ्यामध्ये वागण्यामध्ये येण्याची शक्ती यावी अशी गणपती बाप्पाला मी प्रार्थना करतोय. तर आहे अवशिष्यम. मग नंतर पुढचा श्लोक आहे, अव पश्चातात अव पुरस्तात अवोत्तरातात अव दक्षिणातात अव चोर्ध्वातात अवाधरातात सर्वतोमाम पाही पाही समंतात. तर रक्षण कर अशी विनंती केलेली आहे. तर कुठून कुठून रक्षण कर, तर पश्चिमेकडून, पूर्वेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून, वरतून, खालतून, सगळ्या बाजूने तू माझं रक्षण कर. तर ह्याच्यामध्ये आणखीन पण मिनिंग आहे की प्रत्येक दिशेचं एक एक वैशिष्ट्य आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. तर पुढून पुढून माझ्याकडे जे काही येत आहे तर माझी सजगता चांगली राहू देत, माझा अवेअरनेस चांगला राहू देत, ज्या काही जाणीवा येत आहेत त्या चांगल्या मी प्रोसेस करून देत. पुढून येणाऱ्या असतील, पास्ट काळातून येणाऱ्या आठवणी असतील, स्मृती असतील,
वरतून काही येणार आहे, दक्षिणेकडून काही येणार आहे, उत्तरेकडून काही येणार आहे, वरतून खालतून, आता सगळ्या बाजूने मी सजग अवेअर राहिलो असलो पाहिजे, अलर्ट असलो पाहिजे. त्याचबरोबर तो गणपती करणारा आहे, तो गणपती माझ्यामध्ये आहे, म्हणून मी कम्फर्टेबल, असं बॅलन्स आयुष्य आपण जगण्याची ही इथे प्रार्थना केलेली आहे, की माझं रक्षण कर, माझी सेफ्टी ठेव, आणि ते काही करण्यासाठी लागण्यासाठी जे गुण लागतात ते गणपतीच्या रूपाने माझ्यामध्ये आहेत, ते गणपतीच्या रूपाने माझ्या घरातल्या गणपतीमध्ये आहेत, ते गुण ईश्वर तत्व गणपतीमध्ये आहेत, आणि तेच गुण परब्रह्म गणपतीमध्ये आहेत, आणि एका पातळीवर हे सगळे एक आहेत. हे सगळं या श्लोकातून सांगितलेलं आहे. पुढली ऋचा आहे की त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनंदमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानंद अद्वितीयोसी. तर या आधी 3 ऋचांचा आपण विचार करू. पहिले त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनंदमयस्त्वं ब्रह्ममयः, या 2 ऋचा. तर तू कसा आहेस गणपतीचं? वाङ्मय, वाङ्मय हा शब्द वाक वरून आलाय. वाक म्हणजे शब्द, मग ते बोललेले शब्द असोत, ते लिहिलेले शब्द असोत. तर या शब्द ब्रह्म, अक्षर ब्रह्म असलेला हा गणपती, ओंकार रूप असलेला हा गणपती, हा सगळ्या जे काही शब्द उमटतात, आणि कुठल्याही भाषेत असोत, संस्कृतमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये असंच नाही, तर कुठल्याही भाषेत ते होणारे जे शब्द असोत, तर त्या शब्दाचा अधिपती हा गणपती आहे. आणि तो कसा आहे? तो चिन्मय. हा चिन्मय हा शब्द चित पासून आलेला आहे. चित म्हणजे ज्ञान किंवा तेज. तर शब्द येतात, ते कसे येतात? ते पूर्ण, ते तेज पूर्ण आहेत, ते ज्ञान पूर्ण आहेत, त्याला चांगलं मिनिंग आहे. आणि तो आनंदमय हा, तू कसा गणपती कसा आहे माझा? आनंदमय आहे. तर अथर्व शीर्ष या शब्दाचाच अर्थ आहे अथर्व आणि शीर्ष. अथर्व जो थर्व नाही तो अथर्व. थर्व म्हणजे गतिमान किंवा चंचल, आणि अथर्व म्हणजे जो स्थिर आहे, जो आनंदी आहे, जो समाधानी आहे. तो तर आपल्याला अथर्वतेकडे जाण्यासाठी त्यांनी गणपतीचं वर्णन केलंय की तू वाङ्मय असतो, वाङ्मय हा तुम चिन्मय हा तो आनंदमय हा. कसं तर ते तू वाक चित आनंद असं तुझं स्वरूप आहे. वाक चित आनंदमय म्हणजे परब्रह्मचं वर्णन सच्चित आनंद असं करतात. तर इथे गणपतीचं वर्णन पहिल्याच्यात त्यांनी केलंय की वाक चित आनंद स्वरूप, म्हणजे जे काही एक्सप्रेस होतं ते सगळं गणपतीचं स्वरूप आहे. ब्रह्ममय हा, आणि गणपती हे साक्षात ब्रह्म आहे. आणि दुसऱ्या रुचीत म्हटलेलं आहे त्वं सच्चिदानंद अद्वितीयोसी. तू कसा आहेस? तू सच्चित आनंद स्वरूप आहेस. सच्चित आनंद स्वरूपाची सच्चित जरी खोड केली की सच्चित आणि आनंद. सत म्हणजे जे सदा सर्व काळ आहे, कशावरही डिपेंडंट नाही, आत्ता आहे, पुढे होतं, मागे कधी पण असणारच, असं कशावर त्याचा सत्य, निर्गुण निराकार तत्व, त्याला सच्चिदानंद म्हणतात. ते कायम आहे, ते चित स्वरूप आहे, ते ज्ञान स्वरूप आहे, ते तेज स्वरूप आहे, आणि ते आनंद स्वरूप आहे. तर असा गणपती बाप्पा आहे. तो एकाच वेळेला तो वाचित आनंद पण आहे, त्याच वेळेला तो सच्चित आनंद पण आहे. म्हणजेच तो एकाच वेळेला निर्गुण पण आहे, आणि तो एकाच वेळेला सगुण पण आहे. अशी एकमेव देवता असेल की जी दोन्ही एकाच वेळेला आपल्याला समजून घेतलेली, असं अथर्वकारांनी म्हटलेलं आहे. त्वं अद्वितीयोसी, कारण अद्वितीयोसी तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही, कारण हा अद्वैत सिद्धांत आहे. सगळं एकच आहे. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. सगळं तुझ्यातून निर्माण होतं, सगळं तू धारण करतोस, तू मेंटेन करतोस, सगळं तुझ्यामध्ये लय होतं, आणि सगळं तुझ्यामध्ये प्रत्ययाला येतं, तुझ्यामध्ये भासतं. तर असा हा ह्याच्यामधून गणपती ज्या काही घटना होतात, तर त्या सगळ्या त्याच्यामध्ये सगळीमध्ये गणपती आहे. मग ते निर्माण होणारे असतील, त्या सस्टेन होतानाच्या असतील, किंवा त्याचा लय होताना, त्या संपतानाच्या असतील, सगळ्यामध्ये गणपती असतो. तर त्याच्यामधून मी काय शिकू शकते? तर मी शिकू शकते की परिस्थिती बाहेर कशी असो, तर देवाला प्रार्थना मी काय करावी? तर ही परिस्थिती बदल म्हणण्यापेक्षा ही परिस्थितीमध्ये मी कसं सामोरं जायचं, मी कसं वागावं, ही माझी मनस्थिती तू बदल. कारण गणपती हा त्या आतमध्ये आहे, मनस्थिती. कारण एक्झाम्पल याचं झालं तर ऊन
खूप प्रचंड उन्हाळा झालाय, मी प्रचंड उन्हाळा झालाय आणि मी किती प्रार्थना केली की उन्हाळा कमी होऊ देत, गरमी कमी होऊ देत, गरमी कमी होऊ देत, तर त्याचा उपयोग होईल असं नाही. पण मी समजा सुती कपडे घातले किंवा वारा घेतला किंवा खिडक्या ओपन केल्या किंवा एसी असेल तर एसी लावला, असं सगळं जर आपण केलं तर ती मनस्थिती ती माझ्या कंट्रोलमध्ये आहे. तर बेसिकली परिस्थिती बदलणं ही प्रार्थना अथर्वशीर्षात नाहीये, तर पण त्या परिस्थितीशी को-ऑप कसं करायचं, ती मनस्थिती, ती माइंडस्टेट माझी कशी करायची, हे माझ्या हातात आहे, हे सांगणारं स्तोत्र आहे आणि त्याच्यामध्ये ते गणपतीला तशी त्यांनी प्रार्थनाही केलेली आहे. पुढला श्लोक आहे, त्वं भूमिः त्वं आपः त्वं अनलः त्वं अनिलः त्वं नभः आणि त्वं चत्वारी वाक्पदानी. अजून गणपतीचं रूप कसं आहे, तर पंचमहाभूत, ज्या पंचमहाभूतांच्या संयोगातून सगळ्या स्थूल गोष्टी घडत असतात. अगदी बारीक बारीक गेलं तर प्रत्येक स्थूल गोष्टींची कुठल्या तरी एका 5 महाभूतांचं कॉम्बिनेशन ते असतं. तर गणपतीचं स्वरूप भूमी म्हणजे पृथ्वी तत्व, आप म्हणजे जलतत्व, अनल म्हणजे अग्नितत्व, अनिल वारा, वायू तत्व आणि नभ म्हणजे आकाश तत्व. या सगळ्या तत्वांमध्ये सुद्धा गणपतीच आहे. म्हणजे काही भेदच नाहीये सगळं आणि प्रत्येक तत्वाचा काहीतरी गुण आहे. फॉर एक्झाम्पल पृथ्वी तत्व हे रिस्पॉन्सिबिलिटी, स्टेबिलिटी, कॉन्फिडन्स असं सगळं हे रिप्रेझेंट करतं किंवा आपतत्व क्रिएटिव्हिटी, फ्लुइडिटी हे करतं. त्याच्यानंतर वायू तत्व पॉवर रिप्रेझेंट करतं. आकाश तत्व सर्वसमावेशकता रिप्रेझेंट करतं. तर मी सगळा या पंचमहाभूतांचा आहे आणि हे सगळं तत्व गणपती आहे. गणपतीचे गुण त्याच्यामध्ये आहेत. तर मी त्याची जाणीव ठेवली तर माझ्यामध्ये या कॅपॅबिलिटीज आहेत हे हळूहळू मला क्लिअर होत जातं. आपली पारमार्थिक त्याचबरोबर आपली प्रापंचिक दोन्ही प्रकारे प्रगती होते. त्वं चत्वारी वाक्पदानी, 4 वाचा ज्या आपल्याकडे एक्सप्लेन केलेल्या शास्त्रामध्ये की परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणीच्या या स्टेजेस आहेत ते सुद्धा गणपती आहे आणि ह्याचं पण भान ठेवलं तर आपल्या कम्युनिकेशन वर आपण त्याचं चांगलं रिस्पॉन्सिव्ह राहू शकतो. आता 11:40 झालेत, आपल्याकडे अजून आपल्याला ध्यान घ्यायचंय, तर मी आता थोडक्यात घेते कारण आपल्याला ध्यानाला सुरुवात करायला पाहिजे. पुढली ऋचा आहे त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम. त्वं गुणत्रयातीतः, गणपती कसा आहे तर ते जे 3 गुण जे आपण जे 5 महाभूतांबरोबर 3 गुण असतात सत्व रज तम, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गणपती आहे. देहत्रयातीतः, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, त्याच्यानंतर स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर या तिन्ही शरीरांच्या देहांच्या तो पलीकडला आहे. कालत्रयातीतः, 3 जे काल आहेत म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या तिन्ही काळांच्या पलीकडला आहे आणि मी जर त्याचा भक्त आहे तर मलाही या तिन्ही याच्या पलीकडे गेलं पाहिजे. सुरुवात सत्वगुणाकडे करायची कारण रजोगुण, तमोगुण आपण तिन्ही गुणांचं कॉम्बिनेशन आहोत. पण आपला रिस्पॉन्स करताना सत्वगुणांची आपण तिकडे जायचं आणि नंतर त्या गुणांच्याही पलीकडे आपल्याला जायचंय. आपल्याला साक्षी भावनेत जायचंय. देहत्रयातीतः, कालत्रयातीतः, मी गणपतीची जेव्हा आराधना करतो तेव्हा या तिन्ही गोष्टींच्या पलीकडे माझी स्थिती असते. तुर्य अवस्था, ज्याला आपण तुर्य अवस्था म्हणतो की अगदी, आणि तुर्य अवस्था म्हणजे ती 4थी अवस्था. तर गणपती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहे. ज्या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे गेल्या की आपल्याला गणपतीच्या स्वरूपाकडे जायला मदत होते. आणि त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम, तू सगळ्याचा बेस आहेस, मूळ आधार आहेस. तर मूलाधार स्थितोसी नित्यम हे आपल्याला योगशास्त्राप्रमाणे समजावून घेता येतं की ते मी पुढल्या एका स्लाइडमध्ये सांगते की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. तर सगळ्यात खालचं चक्र हे आपले 5 शरीर मानले जातात. आपलं हे अन्नमय शरीर, त्याच्यानंतर प्राणमय शरीर येतं. तर प्राणमय शरीरातली जी सेंटर्स आहेत, 6 सेंटर मांडलेली आहेत, त्यातलं सगळ्यात बेसचं
चक्र जे आहे ते मूलाधार चक्र, आणि त्या चक्रामध्ये त्याची देवता देवता गणपती आहे असं म्हटलेलं आहे. आणि स्पंदनांनी, म्हणजे आपण त्याचं बीजाक्षर जर म्हटलं तर ती स्पंदनं त्या चक्रामध्ये ऍब्झॉर्ब करून ते चक्र स्टॅबिलाइज व्हायला मदत होते. तर याचा पण मंत्र आहे लम किंवा लंग म्हणून. तर तो ह्याचा आहे. पण इथे हे उपनिषदामध्ये याचा अर्थ तू सगळ्या गोष्टींचा तू बेस आहेस असा घेता येईल. त्वम शक्तित्रयात्मक, कुठलंही काम करायला झालं तर आपल्याला इच्छाशक्ती लागते, ज्ञानशक्ती लागते आणि ते करायची शक्ती लागते. तर या तिन्ही शक्तींचं युक्त गणपती या तिन्ही शक्तींनी युक्त आहे. म्हणजे तो एकाच वेळेला जेव्हा निर्गुण आहे तेव्हा तो सगुण आहे. म्हणजे एकाच वेळेला ती आपल्याला महाभारतातली गोष्ट माहितीये. महाभारत लिहिताना व्यासांना असं कोणीतरी हवं होतं की ते प्रचंड मोठं काव्य महाभारत, तर ते लिहिताना नॉनस्टॉप लिहिणारं कोणीतरी हवं होतं. आणि गणपतीची त्यांनी निवड केली की तो बुद्धिदाता आहे, तो लिहू शकेल. गणपतीने अट केली की ठीक आहे मी तुमचं लिहीन, पण लिहिताना मला सांगताना थांबायचं नाही तुम्ही. यांनी अट घातली की मी थांबणार नाही, पण तू अर्थ समजल्याशिवाय लिहायचं नाही. आणि गणपतीने ते तसं पूर्ण लिहून काढलं. एवढा त्याच्यामध्ये कार्यक्षमता एवढी आहे असा हा गणपती शक्तित्रयात्मक आहे, तिन्ही शक्तींनी युक्त आहे. त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम, असे योगी जन आहे, जे भक्तगण जे आहेत ते अशा प्रकारे गणपतीचं नेहमी नित्यम ध्यान करत असतात. तू कसा आहेस? त्वम ब्रह्मास, त्वम विष्णूस, त्वम रुद्रस, त्वम इंद्रस, त्वम अग्निस, त्वम वायुस, त्वम सूर्य, त्वम चंद्रमास, त्वम ब्रह्म भूभुव स्व ओम, असं आहे. तर ब्रह्मा, विष्णू, रुद्र म्हणजे परत निर्मिती, स्थिती आणि लय या तिन्हीच्या देवता, या तिन्हींच्या शक्ती ही, असं म्हटलं की गणपती हा निर्गुण निराकार आहे, तर ते परब्रह्म तत्व आहे. परब्रह्म तत्वामध्ये अनेक ब्रह्मांड आहेत. प्रत्येक ब्रह्मांडाचा वेगळा वेगळा विष्णू, शंकर, ब्रह्मा असू शकतो. पण गणपती तत्व या सगळ्या ब्रह्मांडाच्या पलीकडे परब्रह्म तत्व आहे. त्यामुळे या गणपतीमध्येच हे ब्रह्मा, विष्णू, रुद्र हे तत्व येतात. इंद्र जो सगळ्या देवांचा राजा, तो गणपती या गुणांचा ईश आहे. तू इंद्र रूपात आहेस, तू अग्नी रूपात आहेस, तू वायू रूपात आहेस, तू सूर्य रूपात आहेस, तू चंद्रमा. त्या आपल्या रोजच्या सूर्यापासून शिवाय आपण जगू शकत नाही. तर सूर्य, चंद्रमा या देवतांमध्येही गणपतीचं रूप आहे. त्वम ब्रह्म भू भुव स्वः, हे 3 अबोर्ड मानले जातात, पृथ्वी, स्वर्ग आणि अजून वर. तिन्ही मध्ये तू आहेस. आणि तू कसा आहेस? त्वम ओम, ओंकार तत्व ही गणपती आहे. आणि मग नंतर या श्लोकामध्ये, पुढल्या श्लोकामध्ये गणपतीचा जो मंत्र आहे, ऍक्च्युली ओम गंग गणपते नमः, हे या अख्ख्या अथर्वशीर्षाचं सार आहे. तर हा आता मी म्हटला, पण अथर्व शीर्षकारांनी हा म्हटलाही नाहीये. इथे त्यांनी पूर्ण वर्णन करून सांगितलेलं आहे की हा कसा आला. तर पहिले ओम आला, मग कसा आला, मग ग आला, मग ग ला वर्णाक्षरातलं पहिलं अक्षर अ आलं, मग अर्धेंदुलसितम, अर्ध इंदू, इंदू म्हणजे चंद्र, अर्धा चंद्रकोर ती वरती ती आली, मग बिंदू आला. असा ते जो गम आहे, हा गम हा गणपतीचं बीजाक्षर मंत्र आहे. हा गणपती ओंकार स्वरूप आहे. आणि हा ओम आणि गम म्हणताना जो नाद अनुसंधान साधला जातो तो दोन्हींचा एकच आहे. ओम गंग गणपते नमः आणि संहिता संधी म्हणजे ओम आणि गंग हे दोन्ही एकच आहेत. असं हे गायत्री छंदामध्ये लिहिलेलं गणपती देवतेसाठी गणक ऋषींनी लिहिलेलं ही गणेश विद्या आहे. आणि मग नंतर गणपतीचा गायत्री मंत्र, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. एकदंत, वक्रतुंड आणि दंती ही 3 गणपतीची नावं आली. त्याचा साधारण अर्थ असा आहे की त्या मायेचा अधिपती, माया ज्याच्या अधिपत्याखाली आहे असा तो गणपतीला मी नमस्कार करतो. मग नंतर आपण जी गणपतीची मूर्ती बसवतो त्या गणपतीचं रूप कसं आहे, हे सगळं या ऋचांमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि हा गणपती कसा आहे, तर तो भक्तानुकंपिनम, त्याचा जो भक्त असतो, जो भक्त होण्याच्या मार्गावर असतो, त्याच्यावर हा गणपती नेहमी अनुकंपा दाखवतो. अनुकंपा म्हणजे कंपॅशन, कारुण्य, त्याच्यावर त्याची नेहमी दया असते, त्याचं मार्गदर्शन असतं आणि हे जगाच्या कल्याणासाठी असतं. एवम ध्यायति यो नित्यम सोयोगी योगिनाम वरा, अशा प्रकारे जो शांतपणे म्हणतो, समजून घेऊन म्हणतो, तो सगळ्या योगींमध्ये श्रेष्ठ आहे. आणि मग शेवटचा श्लोक
नमो व्रातपतये, गणपतीची 8 नावं उच्चारून गणपतीला नमस्कार केलेला आहे. या एकेका नावावर फोकस करून त्याचा अर्थ समजत समजत आपल्याला जाता येऊ शकतं. तर असं हे अथर्व शीर्ष आहे. आणि आता आपण ध्यानाकडे वळूयात. आपल्याकडे आता 11:47 झालेले आहेत. तर आपण ध्यान 3 प्रकारे करणार आहोत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं पहिले आपण हे 7 चक्र जे असतात त्यातलं हे मूलाधार चक्र आहे. त्या मूलाधार चक्राची देवता गणपती आहे. हे गणपतीचं चित्र आहे. मूलाधार चक्र गणपतीचं आहे आणि त्याचा बीज मंत्र आहे लंग. तर या लंगच्या उच्चाराने लंगमधनं जी स्पंदनं येतात त्या स्पंदनाने मूलाधार चक्राचं बॅलन्स व्हायला मदत करते असं योगशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. तर ते म्हणूयात. ओंकार स्वरूप जो गणपती आहे त्याचं आपण थोड्या वेळ म्हणूयात. ओंकार स्वरूप सहस्त्रचक्राच्या आहे तिथे ओंकार स्वरूप परब्रह्माचं रिप्रेझेंट करतो. ओम म्हणूयात. आणि मग नंतर एक गणेश ध्यान जे स्वामी विज्ञानानंदांनी सुचवलेले ते थोड्या वेळ करूयात. त्याच्यामध्ये या गणपती ह्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एकदा शांतपणे अगदी सावकाश मी म्हणेन माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणा अशा प्रकारे गणपती अथर्व शीर्षाच्या या 10 श्लोक जे आपण म्हटले ते म्हणूयात. आणि मग नंतर ऍक्च्युली एवढं सगळं होणार नाही. सायली हो अंजली, एवढं सगळं नाही होणार. तू चूज कर यातलं काय करायचं. मला वाटतं अथर्व शीर्षाचं ध्यान घे. ओके. तर आपण ह्याच्यात 3 पैकी 2च करूयात. आपण आता लंगचा उच्चार नको करूयात. तर हे ध्यान काय आहे ते मी सांगते. गणेश ध्यान सुचवलेलं काय आहे. तर ह्याच्यामध्ये डोळ्यासमोर गणपतीची मूर्ती आणायची अशी. आणि ती गणपतीची मूर्ती मोठी 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 होत चाललेली अशी कल्पना करायची. अशी गणपती आणली ती मोठी मोठी होत जाते. मग नंतर ती सगळं व्यापलं त्यांनी. माझ्या समोरचं सगळं विश्व त्यांनी व्यापलं अशी कल्पना करायची. आणि मग नंतर ती परत आकाराचा छोटा 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 होत गेला. तो छोटा छोटा होत होत तो अगदी बिंदू रूप झाला. ओंकार रूप होत बिंदू रूप झाला आणि तो बिंदू सुद्धा शून्यात विरघळला. आणि हे असं कल्पना करत असताना मी इकडे ओम गंग गणपतये नमः असा जप करेन. तर पहिले आपण अथर्व शीर्ष म्हणूयात. हे ध्यान समजलंय का सगळ्यांना की पहिले गणपतीचं एक चित्र डोळ्यासमोर आणायचं. ते मोठं मोठं होत जातंय. त्याच्यामुळे गणपती सर्वम खलु इदं ब्रह्मासी आपण जे म्हटलं गणपतीचं अनेकत्व आहे ते त्याच्यातून आपल्याला प्रत्यय असेल की ते सगळीकडे वाढत जाऊन तो पूर्ण विश्व व्यापलं. मग कल्पना करायची तो छोटा 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 होत जातोय आणि निराकार तत्व जसं आहे त्याचं शेवटी ओम होतोय. आणि त्या ओम मधली पण एक एक मात्रा गेली. पहिले अकार गेला, मग उकार गेला, मग अर्धचंद्र गेला, मग बिंदू रूप झाला आणि ते बिंदूही गेलं आणि परत त्या बिंदूतून तो होठ मोठा झाला. असं थोड्या वेळ व्हिज्युअलाइज करा डोळ्यामध्ये. त्याच्यामुळे गणपतीचं निर्गुण तत्व आणि सगुण तत्व दोन्हीचा आपल्याला कल्पना येईल. आणि ते करत असताना मी म्हणते तुम्ही म्हटलं तरी चालेल आपण गणपतीचा जो मंत्र आहे ओम गंग गणपतये नमः तो पण म्हणूयात. आणि एकदा शांतपणे सुरुवात करायची आपण. हो हो. सगळ्यांनी शांत स्थिर बसा. पाठीचा कणा ताठ असू द्या. 2-3 डीप ब्रीथ घ्या. सगळं शरीर शिथिल करा. पाय शिथिल करा. टोर्सो पोट शिथिल करा. पाठ शिथिल करा. डोळे रिलॅक्स करा. खांदे रिलॅक्स करा. मन शांत करण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या डोळ्यासमोर कुठली एक गणपतीची मूर्ती आणा. कल्पना करा तुमच्या घरातला गणपती चालेल, माझी स्क्रीनवर आता दिसतोय तसा गणपतीची मूर्ती चालेल. कुठलंही एक गणपतीची कल्पना डोळ्यासमोर करा. आणि ते गणपतीचं चित्र मोठं 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 होत चाललंय. मोठं 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 होत ते इतकं मोठं झालं की त्यांनी सगळं तुमच्या समोरचं व्यापून घेतलं. आणि आता ते हळूहळू छोटं होत जातंय.
छोटं होत असताना एका मर्यादेनंतर ते ओंकार रूप झालं. मग ओंकार रूपाची अ मात्रा नाहीशी झाली, उ मात्रा नाहीशी झाली, अर्धमात्रा नाहीशी झाली, बिंदू रूप उरलं आणि ते बिंदू शून्यामध्ये लय झालं. परत शून्यातून बिंदू रूप आलं, त्याचा ओंकार झाला आणि त्या ओंकाराचा गणपतीचं सचित्र समोर आलं. अशी कल्पना करत परत ते गणपतीचं चित्र मोठं मोठं होत गेलं आणि सर्वत्र पसरलं. अशी कल्पना करत राहा आणि आपण त्यावेळेला 12 वेळा गणपतीचा मंत्र म्हणू. ओ गं गणपतये नमः. 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 ओ नमः. ॐ गणपतये नमः. ओ गणपतये नमः. गं ॐ गं गणपतये नमः. जेंटली मंत्र म्हणायचं थांबवा आणि शांतपणे जे काही व्हायब्रेशन शांती निर्माण झाली आहे त्याचा अनुभव घ्या. आणि आता आपण अथर्व शीर्षाचे हे 10 श्लोक म्हणूयात. मी प्रत्येक ऋचा किंवा प्रत्येक श्लोक 2दा म्हणते, तर तुम्ही माझ्या दुसऱ्या वेळेला म्हटलात तरी चालेल. मी इकडे बॅकग्राऊंडला तानपुराचं म्युझिक ऑन करते आणि आपण म्हणूयात. हरी ओम. ओम हरी ओम. नमस्ते गणपतये. नमस्ते गणपतये. त्वमेव केवलम् त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं
हर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं त्वं साक्षात् आत्मासि नित्यं श्रुतं वच्मि सत्यं वच्मि ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवानुचानमशिष्यम् अवपश्चात्तात अवपुरस्तात अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवचोर्ध्वात्तात अवाधरात्तात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमि त्वं भूमि त्वम् आपः त्वं मनलः त्वं अनिलः त्वं नवः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं त्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुः त्वं रुद्रः त्वम् इन्द्रः त्वम् अग्निः त्वं वायुः त्वं सूर्यः त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्म भूर्भुवस्वः त्वं ब्रह्म भूर्भुवस्वः ॐ ॐ गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितम् तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्त्यरूपम् बिन्दुरुत्तरूपम् नादसन्धानम् सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषि निच्छ्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशम् अंकुशधारिणम् रदं जवरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितम् भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुच्यतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो राये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदन्ताय
नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. श्री वरदमूर्तये नमो नमः. इथे आपला अथर्वशीर्ष म्हणून झालेलं आहे आणि उपनिषदाच्या शेवटी म्हणायची ही गणपतीची क्षमा प्रार्थना म्हणते. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाश्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. भक्तिहीनं क्रियाहीनं ज्ञानहीनं सुरेश्वर. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपल्याकडे 12:08 झालेली आहेत आणि मला पर्सनली पाठवलेत तरी चालतील. आपल्याला जो पुढला भाग घ्यायचा राहिला होता की काही जणांना आपल्या घरचे गणपतीच्या मूर्ती किंवा डेकोरेशन दाखवायचं असतं, तर सायली आणि अलका. सगळ्यात आधी अंजली खूप खूप धन्यवाद. खूप छान अर्थ सांगितलास तू आणि लहानपणापासून त्या विशिष्ट तालात गणपती अथर्व शीर्ष म्हणायच्या इतक्या छान आठवणी आहेत की आता पण त्या जागृत झाल्या. आणि एक म्हणजे हे अथर्व शीर्ष ह्याच आत्ता अंजलीनी ज्या सुरात सांगितलं तसंच म्हणायचं असतं, कारण त्या ज्या व्हायब्रेशन्स निर्माण होतात त्यांनी खूप छान परिणाम होतात शरीरावर. तर आजकाल खूप चाली दिल्या जातात अथर्व शीर्षाला, ते ऐकायला ठीक वाटतं, पण ऍक्च्युअली जर सायंटिफिकली करेक्ट वे इज आता अंजलीनी जे आपल्याला सांगितलं ते. आणि आपल्याला जर कुणाला तुमच्या स्वतःच्या घरच्या गणपतीचं दर्शन द्यायचं असेल आणि तुम्ही तुमचा लॅपटॉप, फोन किंवा कम्प्युटर तिथे नेऊन आम्हाला दाखवू शकत असाल तर आम्हाला आवडेल. 5 मिनिटं आहेत अजून आपल्याकडे, 5-10 मिनिटं. आणि मी हे करीन, मी तुम्हाला स्पॉटलाइट करीन, म्हणजे मग सगळ्यांना दिसेल तुमचा गणपती. तर मला जस्ट सांगा की कोण दाखवत. सायली मी दाखवते आमचा. ओके. वाव, वा, डेकोरेशन सुंदर. सुंदर सुंदर. गणपती Very बाप्पा. व्हेरी नाईस, व्हेरी वा वा, सुंदर सुंदर. छान. थँक्यू अंजली. अजून कोणाला दाखवायचंय? आम्ही दाखवतो. एक मिनिट, कोण आम्ही? मनीषा. मनीषा आणि उदयन. हा दाखव. माहितीये, मुद्दाम बंद केलं. त्यानंतर ज्यांना दाखवायचं त्यांनी आधीच तयारीत राहा, म्हणजे मग आपण बघू. थोडं खाली घ्या का. व्हेरी नाईस, वा वा वा, सुंदर. व्हेरी नाईस. थँक्यू. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. मोरया. बाप्पा मोरया. सायली आम्हाला दाखवायचंय एक फोटो. ओके, कोण बोलतंय? नाव मी सांगा. स्वाती बोलतेय. स्वाती. आणि सुभाष फोटो इकडे हे करेल. दिस इज स्पेशल फॉर अंजली. अरे वा वा वा, थँक्यू. नाही, आम्हाला सांगा ना स्पेशल का. स्पेशल कारण आम्ही अंजलीच्या भावाकडे गेलो होतो परवा. अच्छा. काल म्हणजे शुक्रवारी त्यांनी बसवला. आणखी तिच्या वडिलांनी पूजा केली होती, त्याच्यामुळे मला तो दाखवायचा होता मुद्दाम. अरे वा. अंजलीसाठी. अच्छा, थँक्यू. मी दाखवेन, पण मला दाखवता येईल का, बघूया कसं आहे ते. एक मिनिट. आता अरुणाताई, एक मिनिट. प्रीतम कानडे, तुम्ही हात वर केलाय, तुम्ही तयार आहात का? ओके. ब्युटिफुल. अरे वा. तुम्ही कुठून जॉईन होताय? मी नॉर्थ कॅरोलिना मधून, आणि माझ्या मुलीनी ते गणपतीची मूर्ती पण रंगवली आहे घरीच. अरे वा, आणि सुंदर. मुलांनी केले. अरे वा.
फारच सुंदर. थँक्यू. थँक्यू. ज्योती जोशी. हो, मी बॉस्टनहून बोलते. हे हा. माझं स्केच आहे. मला त्यांनी चॅलेंज दिला होता स्टेजवरती बोलवून. तुमचा दिसत नाहीये कॅमेरा. का बरं दिसत नाहीये? व्हिडिओ अं, पाहिजे. व्हिडिओ ऑन आहे माझा खरं म्हणजे. अच्छा. ज्योतिताई एकदा परत ऑफ आणि ऑन करा. हा, तुम्ही ट्राय करा. तोपर्यंत आपण ओके. सविता कुलकर्णी. हा, तुम्ही दाखवा जर तुम्ही तयार असाल तर. हा, एक मिनिट. This is Savita and Yash Kulkarni. अरे वा. आणि कुठून जॉईन होताय तुम्ही? डेलावेअर वरून. मी अरे यश वा. कुलकर्णी आहे. छान छान. फार सुंदर. व्हेरी नाईस. फार सुंदर. मस्त दिसतंय एकदम. गणपती बाप्पा मोरया. अरे वा. आज आपल्याला अख्ख्या अमेरिकेभरचे गणपती बघायला मिळतात. अरुणाताई, तुम्ही तयार आहात का? मला नाही कसा फक्त लॅपटॉप पुढे नेऊ का तिथे मला? हा. आणि असं तुम्हाला कॅमेरा गणपतीकडे करावा लागेल. तुम्ही तिथे जा, आपण बघू कसं करता येईल ते. किंवा मग दुसरा म्हणजे मी जसं फोनवरनं जॉईन झाले ना तसं फोनवरनं जॉईन व्हा. नाही, त्या दाखवतील. हा. अरे वा. छान आहे. सुंदर. छान आहे. फारच छान. मस्त एकदम छान. तुम्ही अगदी ते मखर वगैरे ते म्हणजे मखर असं माझ्या मिस्टरांनी केलंय. वा, अच्छा. सुंदर. फारच सुंदर. फारच सुंदर. अरुणा, तुमचे रूम पण दाखवा. हा, त्या पताका लावलेला दाखवा. पताका ना? हा, अच्छा, सगळ्या पताका लावलाय. अरे वा. ही खूप सुंदर आहे आयडिया. खूप चांगली आयडिया दिली आहे तुम्ही. छान आहे, छान आहे. आम्हाला अगदी मुंबई पुण्याच्या गणेशोत्सवात आल्यासारखं हो. वाटलं. हे बघ. थँक्यू सो मच अरुणाताई. गणपती बाप्पा मोरया. आता मोरया. कोणता गणपती? या. हा, ज्योतिताई, तुमचं झालं का? हो, ते मला मेसेज व्हिडिओ नाही दाखवता येते. तुम्ही अलाउ काम- झूम वर्कप्लेस टू ऍक्सेस युअर कॅमेरा फ्रॉम द डिव्हाइस मेन्यू. ते मला करता येत नाही. बर. मग मी तुम्ही असं याच्यावरती करता का, तुम्ही पाठवते. फोटो काढून हा, ग्रुपवर मी टाका? पाठवते. चालेल. पूजा झाली, अंघोळ झाली, स्वयंपाक झाला माझी. हा. अजून कुणाला दाखवायचं आहेत का घरचे गणपती? अंजली, अगं तुझा पण उषा दाखव. काकू, तुम्हाला दाखवायचंय का? माझा फोटो पाठवते मी. हा, माझा चालेल. इथून आणि link करा आणि तो फोटो तुला करता आला ह्याच्यावर दाखवता आला तो दाखव. आपण मिनियापोलिस स्पेशल. अच्छा. सायली, एक मला सांगायचं होतं. मी हा फोटो आपल्या ह्याच्यावर पाठवते, पण मला त्यांनी चॅलेंज दिलं होतं मंडळाच्या गणपतीच्या प्रोग्राम मध्ये. स्टेजवरती 3 मिनिटं आयत्या वेळेला मला त्यांनी बोलवलं आणि मला सांगितलं काहीतरी तू चित्र काढ. त्यांनी म्युझिक लावलं आणि अच्छा. त्याच्यावरती तर ते मी काढलंय. जुनं आहे ते, पण एक आयत्या वेळेला मला त्यांनी आधी सांगितलं नव्हतं काय करायचं वगैरे ते. तर ते मी अच्छा. पाठवते त्याच्यावरती. का मला बरं. इथे दाखवता येत नाही मला कळत नाही, पण आय विल सेंड इट. काही थँक्यू. हरकत फार नाही. सुंदर चालेल. झाला नक्की कार्यक्रम. आम्हाला बघायला आवडेल. ओके. हा. थँक्यू. अच्छा. हा. ओके. अजून आय एम शुअर बऱ्याच जणांच्या घरी गणपती बसलेत आणि सगळ्यांनी मयूर ह्याच्या मोरावरचा गणपती. खूप कष्ट घेऊन सगळी तयारी केली असणार. सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. अंजली किंवा अलका, पुढच्या ह्याचं वास्तोडकर काकू दाखवत आहेत. एक मिनिट. स्पॉटलाइट करते. थोडं वर घ्या. नाही दिसत नाही, तुमचा ब्लँक झाला. स्क्रीन गेला. 1 मिनिट. अच्छा, विसर्जनाचा फोटो आहे. अच्छा. विसर्जनाचा आहे. हा नातू आहे माझा आणि एक लेक आहे. अच्छा, बास लेकवर. अच्छा. हा, त्यांच्या नातवाने इथे, मी म्हणलं ना मिनियापोलिस मध्ये आम्ही लेक मध्ये विसर्जन करतो. तर त्यांनी बहुतेक याचा 1.5 दिवसाचा केलेला. वा, छान. थँक्यू. तिथे धनंजय गोखल्यांनी एक कमेंट लिहिले. धनंजय गोखले आहेत का आता ग्रुपवर? नाही, कारण धनंजय गोखले म्हणजे त्यांची कमेंट वाचली मी ते डीजी म्हणून. तर ते आपल्या धनश्री लेलेंचे भाऊ आहेत आणि त्यांचा गणपती अथर्वशीर्षावर खूप अभ्यास आहे त्यांचा. तर त्यांची कमेंट वाचली म्हणून म्हटलं ते आहेत का ग्रुपवर. ओके, ठीक आहे. अजून पुढच्या आठवड्यात अंजली, तुला आठवतंय पुढच्या आठवड्यात? एक मिनिट. पुढच्या आठवड्यात माझंच आहे बहुतेक. हा. असं वाटतं 15 तारीख आहे, राईट? हो. बरोबर. हा, सो पुढच्या आठवड्यामध्ये आपण आता आपला सीझन चेंज होतोय ना,
तर आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्हनी ऋतू बदल आणि आहार त्याच्यावरती बोलणार आहोत आपण, की पुढच्या येणाऱ्या फॉल सीझनसाठी म्हणजे ऑटमसाठी आणि येणाऱ्या विंटरसाठी या 2 सीझनसाठी काय चेंजेस करावेत आहारामध्ये आणि काय खावं काय खाऊ नये, एक छोट्याशा 2-4 टिप्स पण त्याच्यात देऊ आपण. आणि दॅट विल बी थोडंसं या महिन्याचा जो असेल तो पुढच्या नोव्हेंबर महिन्याच्या अनुषंगाने आधारित असेल, तो एक प्रात्यक्षिकाचा आणि हे आत्ताचं जे आहे ते प्रेझेंटेशन. तो पुढचा आहे ऋतू बदल आणि आहार. थँक्यू.